नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मी एक गावरान कैरी घेतली आहे, ती धुवून स्वच्छ पुसून घेतली आहे आणि त्याच्या आता आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि ही कैरी अजून कच्चीच आहे, पण मधून पिवळी आहे, पण कैरी ही आपली कच्चीच आहे. आणि हे लोणचं काही जास्त दिवस टिकत नाही, हे आपल्याला 8-15 दिवस खाण्यासाठी असं बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घेतली आहेत आणि 1 चमचे अख्खे धणेही घेतले आहेत. आणि हे लोणचं भाताबरोबर, पोळीसोबत, भाकरसोबत, कशासोबतही खूप छान लागतं, अप्रतिम लागतं. त्याच्यासाठी आपल्याला हे थोडं साहित्य घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी 1 चमचा बडीशोप पण घेतलं आहे. आणि आपल्याला मेथी घ्यायची आहे. मेथी अगदी कमी घ्यायची आहे, 1 चमचा, अर्ध्या चमच्यालासुद्धा कमी घ्यायची आहे. कारण आपण जी मेथी टाकतो ना, हे लोणचं लगेचच खातो आपण, मुरू देत नाही, म्हणून ती कडवट लागते. तुम्हाला टाकायची तर टाका, मी एवढीच टाकली आहे, नाही टाकायची तर नका टाकू. तर आता आपण ही मेथी पण घेतली आहे. आणि याच्यामध्ये काळे मिरे घेतले आहेत, हे 7-8 काळे मिरे आहेत. आणि याच्यापासून पण चव लागते लोणच्याला. आणि आता मी हे कॅमेऱ्याचं लाईट लावून घेतलं आहे, मला आठवण पडून घेतली ती लाईट लावायची. आणि हा एक दालचिनीचा तुकडाही घेतला आहे. आणि हे नुसतं नॉर्मल असं परतून घ्यायचे आहेत. सगळ्या सुक्याच वस्तू आहेत आणि आपल्याला हे जास्त दिवस टिकवायचं नाही. आपल्याला जास्त दिवस टिकणारं लोणचंसुद्धा बनवायचं आहे, पण त्याला जरा वेळ आहे. पाऊस पडल्यावर, जरा गारवा झाल्यावर बनवते मी, एवढ्या लवकर बनवत नाही. म्हणून हे लोणचं अगदी 8-15 दिवस खाण्यासाठी बनवते. एवढ्या दिवसही टिकणार नाही. आम्हाला वाटलं तर मी अजून बनवून घेते, पण मी हे बनवून दाखवते आहे, मी बनवते तसं तुम्हाला. आणि आता हे मिक्सरमध्ये भरड करून घ्यायची, म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक वाटायचं नाही. आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूणही वाटून घ्यायचं आहे. एवढाच लसूण घेतला आहे मी. आणि याचंसुद्धा जाडसरच वाटायचं आहे वाटण. आणि हे सुद्धा आता वाटीमध्ये काढून घेतलं आहे. आणि आता मी या कैरीच्या फोडी करून घेतल्या आहे. कैरी जरा निबरच आहे, जाड कातडी आहे त्याची, जरा वेळ लागतो, पण मी तुम्हाला दाखवलं. पण मी हे आता 2दा करून वाटून घेणार आहे, मग जाडसरच असं, हे बघा. आणि जास्त बारीक वाटायचे नाही आणि जाडही राहू द्यायचं नाही, असं वाटून घेणार आहे. वाटून घेतलं आहे बघा मी असं. आणि आता आपण त्याला फोडणीला घालणार आहोत. छान असा कलर आला आहे. मी एका भांड्यात काढला आहे. आणि आता मी तेल ठेवलं आहे बाजूला तापण्यासाठी. आणि ही आता चटणी टाकून घेते. तुम्हाला तेल जेवढं टाकू वाटलं तेवढं ठेवू शकता तुम्ही. ही चटणी टाकली आहे. आता या वर्षालाच केल्यामुळे आता ताजीच केली आहे, म्हणून खूप कलर आहे तिला. आता ही 1 चमचा हळदही टाकून घेतली. छोटा चमचा हळद टाकली, मोठा चमचा चटणी टाकली. हे चवीपुरतं मीठ, आपली जेवढी क्वांटिटी असेल तेवढं मीठ टाका. माझं एवढीच आहे म्हणून मी एवढंच टाकते. आणि आता ही भरडसुद्धा मी वरून टाकून घेतली आहे, कारण चांगली फोडणी बसावी. हे लसूणसुद्धा, आपलं जे तेल असतं ना, तेलात टाकल्यावर तेल खूप गरम असतं, म्हणून आपला लसूण, हिंग जळू शकतो, म्हणून आपण इथेच टाकून घेतलं आहे. आणि याच्यावर तेल टाकलं आहे, म्हणून पहिल्यांदा खाली अशी चटणी टाकून घेतली आहे. वरती चटणी टाकल्यावर पटकन चटणी जळून जाते, कारण आपली जी चटणी असते तिखट असतं, ते अगदी बारीक असतं. आणि आता बघा, ही मी फोडणीसाठी हे टाकून घेतलं आहे. अशाने चटणी जळू शकते आपली, म्हणून सगळ्यात खाली टाकायची आहे हळद आणि चटणी, नाही तर जळू शकते. आणि लसूण मी वरतीच टाकला आहे, फोडणी बसावी म्हणून. आणि बघा किती सुंदर असा कलर आला आहे आपल्या ह्या लोणच्याला. आता हे राहिलेलं तेल पण टाकून घेतलं आहे. मी एवढं तेल वापरलं आहे. तेलाचं काही नाही, आपल्याला जेवढं वाटलं तेवढं आपण तेल आणि मीठ आपल्या आवडीप्रमाणे आपण वापरू शकतो, किंवा आपल्या चवीप्रमाणे, आणि तेल आवडीप्रमाणे. हे बघा, आई असं सुंदर असं लोणचं झालं आहे, त्याला कलरही छान आला आहे. आणि हे लोणचं मी तुम्हाला सांगितलंच आहे, पोळी, भाकर, भात कशासोबतही खाऊ शकता. आणि जास्त तिखट नसल्यामुळे आपण आवडीने खाऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला लगेचच म्हणजे संपवायचं आहे, म्हणून जरा कमीच तिखट टाकलं आहे. हे बघा किती सुंदर कलर आला आहे आपल्या लोणच्याला, तेलही सुटलं आहे. चला, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब तर नक्की केलं असेल त्यांनी लाईक करा. आणि अशा पोळीसोबत आपण खाऊ शकतो, असं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. खूप अप्रतिम असं लोणचं होतं, तुम्ही करून बघा. बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.